मागील 2 दिवस धरण क्षेत्रात मुसळधार बरसणाऱ्या पावसाचा जोर कमी झाला आहे। शिराळा तालुक्यात जोरदार तर वाळवा व पलूस तालुक्यात दिवसभर रिमझिम सुरू होती। पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातील विसर्ग कमी करण्यात आलाय। कोयना धरणातील विसर्ग 10,000 कमी करून 21,824 क्युसेक तर चांदोलीतून 14,725 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। सांगलीत कृष्णेची पातळी 26 फुटांवर पोहोचली। नद्यांची पाणी पातळी घटण्याचा अंदाज पाटबंधारे विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आलाय। धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीनंतर सकाळपासूनच पावसाचा जोर कमी झाला। कोयना धरण परिसरात 24,47 मिलीमीटर पाऊस झालाय। जोर कमी झाल्याने धरणातून सायंकाळी 5 वाजल्यापासून 31,746 क्युसेकवरून 21,824 विसर्ग करण्यात आलाय। पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला असला तरी 5 फुटांनी पाण्याची पातळी वाढली आहे। कृष्णा नदीवरील वाळवा तालुक्यातील बहे, पलूसमधील नागठाणे, मिरज तालुक्यातील डिग्रज, सांगली, म्हैसाळ असे 5 बंधारे पाण्याखाली राहिलेत। सांगलीतील आयर्विन पुलाची पाणी पातळी सायंकाळी 26 फुटांवर पोहोचली। चांदोली धरण क्षेत्रातही पाऊस सुरूच आहे। तिथे 24 तासात 48 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। मात्र दिवसभर पावसाची उघडप सुरू होती। वारणा धरणात सध्या 29.20 टीएमसी पाणीसाठा झालाय। धरणातून सध्या 14,725 क्युसेक विसर्ग सुरू आहे। धरणातून वारणा नदी पात्रात सोडण्यात येतोय, त्यामुळे वारणा नदीची पाणी पातळी ही वाढ सुरूच राहिली आहे। परंतु दोन्ही धरणातील विसर्ग कमी करण्यात आल्याने मंगळवारी सकाळपासून पाण्याची पातळी घटण्याचा अंदाज पाटबंधारे विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय।